दक्षता. जय महाराष्ट्र मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मंडळी, यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सातारी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारांतर्गत वाटप करण्यात आलेल्या मिलेट्स चॉकलेट्स मध्ये आळ्या आढळून आल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे शासनातर्फे वितरित होणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उमरखेड तालुक्यातील सातारी येथील प्राथमिक मुलींच्या कन्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून चॉकलेट्स वाटपाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसारच 95 पैकी 65 विद्यार्थ्यांच्या पालकांनी शालेय पोषण आहार घेतला, पण त्यातील 25 पालकांच्या चॉकलेट्स मध्ये पांढऱ्या रंगाच्या आळ्या आढळून आल्यात. यामुळे हे चॉकलेट्स पालकांनी परत शाळेत आणून दिले होते. जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड नामक या कंपनीने 30 ग्रॅम प्रति याप्रमाणे रागी, ज्वारी आणि बाजरी या 3 प्रकारच्या आहाराचा एप्रिल महिन्याच्या मध्यात पुरवठा केला होता. तेव्हा शाळांना सुट्ट्या लागल्या होत्या. हा आहार जानेवारी व फेब्रुवारीचा असल्याची माहिती देखील त्यावेळेस दिली होती, पण कंपनीने पाठवलेल्या आहाराची निर्मिती ही मार्च महिन्याची आहे. त्यामुळे हा आहार जानेवारी व फेब्रुवारीचा म्हणून कसा पाठवण्यात आला हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. तर अशाच बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.